यशोदीन आपली जी एजन्सी आहे ती ऍज अ म्हणजे रिअल इस्टेट एजंटच काम करते. लोकांना असं वाटतं की आता आपलं काम संपलं, बरोबर. मग आम्हाला मध्यस्थीची गरज नाही. नाही. हा. परंतु जे दिसतं तसं नसतं. रिअल इस्टेट एक असं रिअल आहे हा. की ज्याच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या पैशापेक्षा कधी कमी पैसे मिळत नाहीत त्या माणसाला. नाविन्य आणून त्या व्यवसायामध्ये तुम्ही हे काम करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जेवढा तुम्ही तिकडे पगार मिळू शकतो, तुम्हाला एकतर कंपनीमध्ये किंवा कुठं जॉब केला काय केलं, बरोबर. तर तुम्ही मनापासून केला हा. तर तुम्हाला इथं काडी मात्र कमतरता नाही. नमस्कार मंडळी, रामराम. मी प्रदीप पवार तुमचं स्वागत करतोय कॅज्युअल चर्चा या मराठी चॅनलवर. तर आजचा विषय कसा आहे, थोडं प्रॉपर्टी बघायचं चाललंय माझं आणि नेटवरती मी भरपूर ऑप्शन्स बघितले आणि ब्राउशर्स, ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्या थ्रू पण गेलो. बट योग्य ऑप्शन भेटतच नाहीये मला आणि त्या फील्डमधला योग्य माणूस पाहिजे, जो आपल्याला ह्याच्याबद्दल नॉलेज देईल. इन्व्हेस्टमेंट घर आपण एकदाच घेतो त्याच्यासाठी. तर सातारमधले नामवंत रिअल इस्टेट एजन्सी यशोदीन रिअल इस्टेट व त्याचे संस्थापक शरद वायकर सर यांना आपण भेटणार आहे. त्यांच्याकडून आपण या नेमकं कोणत्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, नाहीतर जुनं घर घ्यावं की नवीन घर घ्यावं, तशाबरोबरच आता लोनचं आहे. बँका सहजासहजी लोन देत नाहीये. तर ती प्रोसिजर कशी करावी, काय काय लागतं, ते सगळं विचारणार आहोत. म्हणजे काय होईल की राईट माणसाकडून आपल्याला राईट सल्ला भेटेल, राईट कोणत्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, हे सगळे सल्ले भेटतील. तर ठीक आहे, चला आपण भेटूया वायकर सरांना जाऊन. नमस्कार मंडळी, रामराम. तर आता आपण आलेलो आहे यशोदीन रिअल इस्टेटचे संस्थापक वायकर सरांपाशी. नमस्कार वायकर सर. नमस्ते. तर हा रिअल इस्टेट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला असं का वाटलं की हाच व्यवसाय आपण निवडावा आणि इकडेच भविष्यात म्हणजे वाटचाल करावी? खरं तर मला सांगावं असं वाटतंय हा. की मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं की सर्वसामान्य लोक काही माझ्या कानावरती काही गोष्टी आल्या, हा. तर त्यांना कुठेतरी त्यांची कामं बरोबर न होणं किंवा त्यांना त्यातली माहिती नसणं हा. किंवा कोणीतरी काही त्यांना वेगळ्या मार्गाने करणं, फसवा. तर त्यासाठी मला असं वाटलं की आपण एक सर्वसामान्यांचं काम करू शकतो. बर. त्यासाठी मी ह्या व्यवसायात आलो. अच्छा. तर आता यशोदीन आपली जी एजन्सी आहे ती ऍज अ म्हणजे रिअल इस्टेट एजंटच काम करते. हो. बरोबर. हो. म्हणजे बिटवीन कस्टमर आणि बिल्डरच्या. तर या एजंटची गरज काय? एजंटची गरज ह्यासाठी आहे की एक एजंट म्हणजे हा दोन्ही फील्ड मधला दुवा आहे. समजा बिल्डर लॉबी असू द्या ओके. किंवा कस्टमर लॉबी असू द्या, तर ह्याच्यामधला दुवा येतो. त्याला कागदपत्राची जाण असते हा. किंवा प्रोजेक्ट तो योग्य अयोग्य आहे त्याची त्यांनी माहिती घेतलेली असते. अच्छा. परत लोकांचे पैसे योग्य ठिकाणी लागावेत, यासाठी मला वाटतं एजंटची गरज आहेच. ओके. आता आता ह्या एक 6-7 वर्षात आपण काय म्हणू, जसं स्मार्टफोन आला, इंटरनेट आपल्याला पोहोचलं सामान्य लोकांपाशी, बरोबर आहे. त्यावेळी काय झालं की बिल्डरांना पब्लिसिटी करायला सोपं पडलं. बरोबर. वरून होर्डिंग्स असतात त्यांचे. मग त्याच्यामुळे कस्टमर एक विचार करतो की आम्ही डायरेक्ट बिल्डर पाशी जाऊ आणि मधला एजंट म्हणजे थोडक्यात काय की पैसे खातात, हे करतात. मग आम्ही डायरेक्ट जातो आणि हे करतो. त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? आता तसं ऑनलाईन सिस्टीम आहे, काळ बदलला आहे. नवीन नवीन ऍप्स आहेत, त्या माध्यमातून नो broker.com वगैरे असं डायरेक्ट आलेले. लोकांना असं वाटतं की आता आपलं काम संपलं, मग आम्हाला मध्यस्थीची गरज नाही. परंतु जे दिसतं तसं नसतं. त्यासाठी आपण समजा एक 5-25 लाख रुपये लावतोय, तर ते योग्य ठिकाणी योग्य माहितीगार माणसाकडनं जर आपले लावले गेले, तर आपले पैसे वाचू शकतात आणि कस्टमरला त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रॉपर्टी घेतोय आपण, त्याच्यामध्ये नवीन घ्यावी की जुनी घ्यावी? आता मी असं सुचवीन की जर त्या माणसाकडे पैसे कमी उपलब्ध असतील, बजेट कमी असेल, तर त्याप्रमाणे त्याला जर जुनी प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे मिळाली, कागदोपत्री जर ती चांगली असेल, तर कधी बेशक घ्यायला हरकत नाही. आणि पैसे जर व्यवस्थित असतील आणि त्यांची जर इच्छा असेल किंवा आपल्याला नवीनच घर घ्यायचंय, तर एक चांगल्या बिल्डरकडे जाऊन किंवा चांगल्या ठिकाणी तिचं सगळी माहिती घेऊन, खात्री करून ते घेतलं केव्हाही चांगलं. अच्छा. आता
रेरा आलंय. आय थिंक हे 5-6 वर्ष झालं रेरा आलं हो आलंय बरोबर आहे. आता रेरा आलं मग थोडस सोपं झालंय लॉ मध्ये की कस्टमरला एक पैसा आपला इन्व्हेस्ट केलेला बुडू शकत नाही. बरोबर आहे. तरी पण बुडतोय असं कानावर येतात बातम्या. पुण्यामध्ये एक बिल्डिंग होती ती पाडली, म्हणजे रेरा बिरा सगळं होतं, पण लिगली नव्हती बांधली. मग त्यांचे पैसे भेटू शकतात रिटर्न, पण मनस्ताप आहे, हे आहे, त्याला कसं डील करा? रेरा हा कस्टमरसाठी आणि बिल्डरसाठी हा दोघांसाठी कायदा बनलेला आहे खरा. दोघांसाठी बनलेला आहे. कारण जर बिल्डरने एखाद्याला घर विकलं गेलं आणि त्याला जर कस्टमरला पैसे वेळेत नाही दिले तर तो त्या खाली त्यांचे पैसे बिल्डर सुद्धा घेऊ शकतो व्यवस्थित. आणि कस्टमरला पैसे भरले आणि बिल्डिंग जर वेळेत पूर्ण झाली नाही तर त्याला नियम आहेत की एवढ्या त्यांना लिहून द्यावं लागतं की एवढ्या टाइम मध्ये बिल्डिंग पूर्ण करू आम्ही आणि तुम्हाला ताबा ह्या तारखेला तुम्हाला देऊ. त्यानंतर जो ताबा दिला नाही तर त्यांना पेनल्टी गव्हर्नमेंटची. त्यामुळे दोन्ही साईडला सेपर साईड येते. तो कुणासाठी असं एकासाठी धरलेला नाही तो. आणि रेरा चांगल्या दृष्टीने काम करतो. आता मध्येच एक मित्र होता माझा पुण्यात, आम्ही त्याची प्रॉपर्टीसाठी गेलो होतो. तर एजंट भरपूर फोन करत होते. बरोबर आहे. पण तो मित्र माझा डायरेक्ट गेला त्यांच्या सेल्स ऑफिसमध्ये. तिथं सेल्स पर्सन होते, आम्हाला सगळ्या डिटेल मध्ये सांगितलं आणि वरून म्हटले की आम्ही मॅक्झिमम डिस्काउंट देऊ. आणि असं वाटलं की एजंट थ्रू आम्हाला डिस्काउंट भेटला नसतं, कारण की मग ते मधला गॅप असतो ना की. बरोबर आहे. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं? काय माहिती का की जसं बिल्डरचं काम आहे, बिल्डरला संलग्न एजंट आहे. बरोबर. ते कधी लक्षात ठेवायचं. बिल्डर जे सेल्समॅन असतील ते विकू शकतात, तसं एजंट देखील विकू शकतात. ओके. एजंटकडे एक वेगळी क्वालिटी आहे मार्केटिंगची, आणि तो क्वालिटी वापरून त्याच्या ओळखीच्या माणसांना तो घेऊन येऊन तुमची प्रॉपर्टी म्हणजे बिल्डरची प्रॉपर्टी विकू शकतो किंवा प्रायव्हेट माणसाची प्रॉपर्टी विकू शकतो. चांगल्या प्रकारे विकू शकतो, काय अडचण नाही त्याला. आणि अगदी न फसवता. फक्त बिल्डरांना काय वाटतं की आम्ही ऍड केलेली आहे, ती सगळे माध्यम आहेत ऍडची, ती वापरून कस्टमर डायरेक्ट यावं हा कोणाचा हेतू राहतो. त्यातून 4 पैसे त्यांचं वाचावं, हा हेतू तर सगळ्यांचा आहेच. बरोबर. परंतु माझं मत असं आहे की जर एखादी जर प्रॉपर व्यक्ती किंवा एजंट व्यक्ती एक चांगल्या प्रकारे काम करणार आहे, ते जर तुम्हाला तुमचं घर जे पुढचं 1 वर्ष लागलं विकायला आणि ते जर तुम्हाला लवकर विकून दिलं तर बिल्डरचाही फायदा होतो. त्यांनी घेतलेलं लोनचा हप्ता जास्त वेळ भरायला लागत नाही, कर्ज त्यांचं फिटत राहतं आणि त्यांचं प्रॉफिटमध्ये विषय असतो. तर एजंटच्या कुठलंही म्हणणं नाही की एजंट तिथं गेला तर त्याला त्याच्यामुळे ते घर करायची किंमत वाढते वगैरे, असं काही नसतं. तो जो मध्य आहे तो बिल्डरने आणि एजंटने काढायचा असतो. ओके. म्हणजे आम्ही म्हणू शकतो की डिस्काउंट तो भेटणारच आहे, तेवढ्याच प्राइसला भेटतं. फक्त हे झालंय की मार्केटमध्ये झालं की एजंट हे करतात. तर एजंटचा दुष्प्रचार आहे एक प्रकारे. पण रियालिटी फॅक्ट ती नाहीये. आता आम्ही जी काही कामं केली त्यामध्ये बिल्डर लोकांनी सांगितलंय की तुमच्यासारखे एजंट पाहिजे. त्याचा अर्थ अनुभव त्यांना चांगला आहे, आमचाही कामाचा अनुभव चांगला आहे. बरोबर. कस्टमर फसला असतं तर परत दुसरं कस्टमर आमच्याकडे आलं असतं नसतं आलं, त्यांनाही आनंद आहे. याचा अर्थ चुकलं कुठंच नाही. फक्त ही जी गोष्ट आहे ते बाहेर अशी पसरले काय लोकांच्या चुकीच्या काम करण्यामुळे, बस. आता एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा मी एखादी प्रॉपर्टी घ्यायला जातोय त्यावेळी कसं होतं की मी एजंट अवॉइडच करतो. का? फसवण्याचे पहिला प्रकार तर फसवणूक होऊ शकते. डायरेक्ट मी त्या मालकाला भेटीन, भले मला एखादं घर घ्यायचंय नाही तर काय घ्यायचंय, मी मालकाला भेटीन, डायरेक्ट व्यवहार करेन. मध्ये एजंट आला की असं वाटतं की आपली कुठंतरी फसवणूक होऊ शकते, असा पण एक निगेटिव्ह पॉईंट आहे. त्याच्यावर तुमचं काय? तर ह्याबद्दल मी असं सांगू इच्छितो की काही लोकांना वाटतं की एजंट नको, आपणच जर डायरेक्ट मालकाकडे गेलो किंवा बिल्डरकडे गेलो तर आपलं काम सोपस्कर होईल किंवा आपला ती सगळं करून मिळेल. पण आम्ही असं म्हणतो बिल्डरला आणि कस्टमरला देखील किंवा मालकाला देखील सांगतो, जो माणूस तुमच्याकडे येतो तो माणूस कॅपेबल अनकॅपेबल मालकालाही माहित नसतं, बिल्डरलाही माहित नसतं, कुणाला माहित नसतं. जेव्हा आमच्याकडे माणूस येतो तेव्हा आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतो. त्यांची कुठपर्यंत धाव आहे ते आम्ही चेकआउट करत असतो आमच्या पद्धतीने.
बरं. आम्हाला ते कळतं की हा माणूस 20 लाखाचा फ्लॅट घेऊ शकतो, हा 10 घेऊ शकतो किंवा हा 50 लाखाचा घेऊ शकतो. ओके. तसं अचानक जर मालकाकडे एखादा गेला माणूस भेटायला, तर त्याला माहित नसतं तो त्याची 5 लाखाची पण घ्यायची तयारी नसती आणि 10 लाखाची प्रॉपर्टी बघत असतो. ओके. आम्ही प्रोफेशनल काम करतो त्यामुळे आमचा कुठलाही वेळ वाया घालवत नाही. त्यातलं मूळ कारण आहे. आणि आम्हाला आमचा वेळ वाया न घालवता तेवढ्या वेळेमध्येच एखादं जर डीलिंग झालं तर घेणाराचा, देणाराचा आणि मध्यस्थीचा या सगळ्यांचा फायदा होतो. अच्छा. आता हे रिअल इस्टेट सरळ सरळ म्हणतात की हे मायाजाल आहे, मायाजाल. आणि या मायाजालमध्ये माणसं म्हणजे म्हणतात की एजंट आहे, चालवणारे त्यांना म्हणतात ना की कोच आहे तुम्ही त्याचे. तुम्ही प्लेअर खेळवता, तुम्ही खेळत नाही. तर त्याच्यावर काय म्हणणं? नाही, असं आता माझ्या दृष्टीने मी फक्त सांगेन. मग मी एक वैचारिक पातळीवर जे काम करतो, मी त्याबद्दल थोडं एक माझं एथिक्स वापरतो त्या कामामध्ये, की आपल्याला काय करायचंय हे पहिलंच आम्ही ठरवलंय. आपल्याला फक्त लोकांचे प्रश्न सोडवायचे. तुमच्याकडे काहीतरी ज्ञान आहे त्या गोष्टीतलं, तुमच्याकडे काहीतरी त्यातलं कळतंय, मग लोक तुमच्याकडे येत असतात. तो प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवणे, त्याला कुठेही चक्रावून सोडणे नाही. आपण प्लेअर कधी खेळवायचे नसतात, आपणच खेळून ते सगळं करायचं असतं. आणि प्रश्न सुटेल एवढंच एजंटनी बघायचं असतं, ह्याच्यापैकी काही बघायचं नसतं. बरोबर. आता विषय कसा झालाय, ऍज अ कस्टमर आपण पैसे पे करतो. ब्लाइंडली ते अग्रीमेंट असतं, थोडंफार वाचतो, एवढ्या डिटेलमध्ये वाचत, पण त्याच्यात थोडे क्लॉज असतात, नाहीतर काय असतं. तर आणि ऍज अ एजंट मग तुम्ही कसं त्याच्यावरती हे करता? तर आता आमच्याकडं समजा आम्ही व्यवहार कुठल्या फ्लॅटचा वगैरे किंवा कुठल्या जागेचा केलाय किंवा बंगल्याचा केलाय, तर आमचं एक आम्ही पहिलं ते सगळं पूर्ण कागदपत्र वाचून बघतो. आम्हाला ज्या त्यात पॉईंट असतात ते आम्हाला माहिती असतात. त्या पॉईंट बद्दल आम्ही सगळी ती वाचून, समजा स्क्वेअर फीट आहे किंवा तो सिटी सर्वेचा नंबर आहे, नाव आहे, पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर किंवा त्यातले काही क्लॉज आहेत, बाकीची काही ज्या घटना आहेत त्यामध्ये त्या टाकल्यात का, किंवा प्लॉट आहे तर एन ए प्लॉट आहे का, फ्लॅट आहे तर महारेराच्या अंडरमध्ये बिल्डिंग आहे का, समजा जुनी बिल्डिंग असली तर तिचे कागदपत्र क्लिअर आहे का, त्यांनी भोगोटा, प्लॅन, प्रारंभ, परत अजून एक 4-5 डॉक्युमेंट आहेत ते सगळे आम्ही चेकआउट करतो. त्या सगळ्या डॉक्युमेंटचा त्या दस्तामध्ये उल्लेख करतो मुद्दाम. आणि एवढं करून देखील आम्हाला काही थोडं जर आमचं ज्ञान अपूर्व वाटलं तर आम्ही वकिलांचा सल्ला घेतो. ओके. म्हणजे सगळं लिगली थ्रू पूर्ण लिगली. त्या कस्टमर जरी वाचलं नाही तरी त्यांना काय अडचण नाही. कारण काय माहितीये का, ज्या गोष्टीचे आपण पैसे घेतो तर ते काम तर एजंट केलंच पाहिजे. बरोबर. वकिलावरती पण डिपेंड न राहता तुमचं वाचणं, किमान कस्टमर नाही वाचू द्या, पण तुम्ही वाचणं आणि तुम्हाला काय कळले कस्टमरला वाचून सांगणं किंवा दाखवणं की साहेब असं आपण एक 500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घेतलाय, ह्यामध्ये नमूद आहे, सिटी सर्वे नमूद आहे, त्यामध्ये त्याचा भोगोटा घेतला का बिल्डिंगचा, बांधकाम पूर्ण दाखला तो घेतला का, किंवा प्रारंभचं सर्टिफिकेट आहे का, प्लॅन टीपी सँक्शनवर नगरपालिका सँक्शन आहे का तो. त्यानंतर जे कागदपत्राला लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ती सगळी व्यवस्थित देऊन तो दस्त लिगली करायचा असतो. आणि लिगली दस्त झाला की बिनचूक आपण जर तुम्ही त्याचा अभ्यास केला किंवा वाचला तर तुम्हाला बिनचूक कळेल. तुम्ही वाचणार नसाल तर मग तो मालक जरी असला किंवा अजून एजंट असला तरी बिनचूक होऊ शकत नाही. बरोबर. आता प्रत्येक व्यवहार तुमचा पासच होत असेल, ठरतच असेल असं नाहीये. एखादा व्यवहार चुकतो म्हणजे नाही होत, कस्टमरला नाही आवडत एखादं, तर त्याला तुम्ही कसं समजवता आणि ती सिच्युएशन हँडल कशी करता? एक तर घेणारी व्यक्ती आमच्याकडे आली कस्टमर, तर आम्ही एक तर त्यांचं पूर्ण समाधान झालं पाहिजे हे आमचं कायम ब्रीदवाक्य आहे. बरोबर. त्यांचं समाधान तर आमचं समाधान आहे आणि सर्वांचं समाधान होतं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचाराच्या विरुद्ध आम्ही काहीच करत नाही. समजा त्याला आवडली नाही तर त्याबद्दल आम्ही सोल्युशन काढायचं बघतो, मार्ग काढायचा बघतो एखादा नवीन. तर समजा त्यांना ते अज्ञान असतील किंवा ते बाहेरचे असतील लोक, तर त्यांना त्या जागेबद्दल अज्ञान असतो. बरोबर. त्या जागेबद्दल होणारा फायदा त्यांना माहित नसतो. मग आम्ही ते त्यांना सगळं समजावून सांगतो की तुमची गुंतवणूक जर तुम्ही इथं केली तर तुम्हाला भविष्यातला होणारा फायदा, त्यामध्ये असणारं प्रॉफिट, आणि तुम्हाला जर स्वतःला तिथं काय करायचं असेल तर समजा एक व्यावसायिक जागा असेल ती, तर व्यवसाय इथं कुठला कुठला चालू शकतो.
तुम्ही कसं डेव्हलप करू शकता त्या गोष्टीला. अच्छा. आणि तुम्ही आज समजा एक 10 लाख रुपये गुंतवलेत किंवा 5 लाख रुपये गुंतवलेत, तर 5चे 10 कसे होतील त्याच्याकडे आमचं कायम लक्ष असतं. आजपर्यंत इतिहासामध्ये 1 रुपयाची वस्तू कधी 4 आण्याने झालेली नाही. बरोबर. रिअल इस्टेट एक असं रिअल आहे की ज्याच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या पैशापेक्षा कधी कमी पैसे मिळत नाहीत त्या माणसाला. हे आम्ही सगळं समजावून सांगतो. आणि तो माणूस जो नकारार्थी विषयाकडे वळलेला असतो किंवा जात असतो, तर त्याची मानसिकता देखील वळायची आमच्याकडे ताकद आहे. आणि आम्ही त्यांना चांगल्या गोष्टी समजावून सांगल्यानंतर न घेणारा माणूस सुद्धा घेतो. बरोबर. आता एखादा तरुण पोरगा आहे, एक 27-28 वर्षाचा, त्याला जॉब सेटल झालाय, 5-6 लाख इनिशियली आहेत त्याच्याकडे, मग प्रॉपर्टीसाठी एवढे तर नाहीयेत पुरेपूर, तर याच्यासाठी काय सल्ला असेल तुमचा? तर समजा एखादा तरुण आला आमच्याकडे, नवीन जॉब लागलाय, तो परमनंट कायम बघतो, कायमस्वरूपी एका नोकरीला. अच्छा. त्यानंतर त्यांच्याकडे असणारी रक्कम मी त्यांना विचारतो, बाबा तुमच्याकडे किती भांडवल आहे स्वतःचं वैयक्तिक? कारण दस्ताला खर्च असतो. अच्छा. परत काय ऍडव्हान्स द्यायचा असतो त्या घरमालकाला. तर तेवढी रक्कम तुमच्याकडे जर असली तर बाकीची रक्कम बँक किंवा फायनान्स कंपन्या फायनान्स करायला तयार असतात. फक्त तो कायमस्वरूपी नोकरीत पाहिजे आणि पगार थोडा व्यवस्थित असावा त्याला. त्यानंतर 80% पर्यंत कर्ज मिळू शकतं. आणि पाठीमागे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली होती. जर त्या माणसाचं पहिलंच घर असेल आणि समजा लग्न केलं असेल किंवा लग्न झालेलं नसेल, जर लग्न झालेलं नसेल तर आई आणि मुलगा ती प्रॉपर्टी घेऊ शकतात. किंवा लग्न झालं तर नवरा बायको ती घेऊ शकतात. आणि त्यांना शासनाची सबसिडी ती त्यांना मिळते. ती डायरेक्ट केंद्राकडे तो विषय जातो. एकदा लोन फाईल तुमची झाली सँक्शन सगळी, तर केंद्राला ते ऍफिडेव्हिट जातं तुमचं की ह्या लोकांनी लोन घेतले आमच्याकडनं आणि यांचा अर्ज योजनेसाठी आलाय. तर माझ्या माहितीप्रमाणे पाठीमागे 2.5 लाख होती, 2.63 होती, नंतर पहिली 2.30 होती, नंतर 2.63 झाली. तर ही रक्कम डायरेक्ट त्या माणसाच्या खात्यात, कर्ज खात्यामध्ये क्रिएट केली जाते तिकडून. क्रिएट केली जाते आणि त्याचं तेवढ्या रकमेचं कर्ज कमी होतं. आणि त्याचा समजा त्याला एक 10,000 हप्ता असेल तर त्या अनुषंगाने काही 7,000 हप्ता येईल, 8,000 हप्ता येईल, असा हप्ता येऊ शकतो. अच्छा. आणि आता त्याला घर घ्यायचंय, ठीक आहे, तर तुम्ही त्याला मदत केली की प्रॉपर 5-6 लाखात तुम्ही डस करून दिला. पण लोनचा हा मेन विषय म्हणतो की आपण बँका लोन देईल, पण कोणती बँक चूज करायची, नाहीतर कुणाचा इंटरेस्ट रेट आपल्याला बरा पडतो, हे तुम्ही मदत करता? हो, करतो. आम्ही पहिलं बघतो. जवळजवळ आता व्याजदर सगळ्या बँकेच तशीच आहेत, एकसारखीच आहेत. थोडंसं एक पॉईंट मध्ये काही फरक आहेत. बरोबर. तर आम्ही त्याला विचारतो, बाबा तुझं खातं कुठल्या बँकेमध्ये? 4-5 बँका आपण निवडल्या. समजा HDFC आहे, LIC हाऊसिंग आहे, परत ICICI आहे, गृह फायनान्स आहे, स्टेट बँक आहे, IDBI आहे. या 5-6 बँका आम्ही त्यांना रेफर करतो, चांगल्या बँका. आणि त्यांना विचारतो तुमचं खातं कुठल्यापैकी, जर नसेल खातं तर आम्ही खोलतो. आणि त्यांच्याकडे असणारी रक्कम आणि प्लस त्यांच्या पगार तारण आणि घर तारण किंवा ती प्रॉपर्टी तारण असं मिळून ते आम्ही कर्ज काढून त्यांना देतो. नुसतं देतो नाही, तर घर दाखवणं, घर पसंत पडणं, त्याच्यानंतर त्याच्याकडे आर्थिक नियोजन कमी असलं तर आर्थिक नियोजन करून देणं, त्यानंतर पुढचे ते दस्त लिगली ही कामं करून देणं, सगळी टोटल स्टार्ट टू एंड काम चालतं आमचं. त्यामुळे त्या माणसाला कुठली भीती राहत नाही, कुठली मनामध्ये शंका राहत नाही. आणि कमी जरी भांडवल असलं तरी त्याला घर घेता येतं, हा आत्मविश्वास निर्माण होतो त्या माणसाच्या मनामध्ये. आणि तो माणूस पुढच्या वेळेला स्वतःहून प्रॉपर्टी घेऊ शकतो आमच्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडे आलो तर काही टेन्शन, तुम्हाला घाबरायची गरज नाही. आणि असं नाही, आता हे काम जवळजवळ महिना चालतं. बरोबर. महिनाभर काय चालतं, कारण तुम्ही घर पसंत केलेलं असतं, तुम्ही नंतर तुमची आर्थिक भांडवलाची बाबत आम्हाला बोललेलं असता. त्यानंतर आम्ही कर्जाचा मार्ग काढत असतो. त्यानंतर कर्ज सँक्शन होणं त्यांना 10-15 दिवस, आता 8 दिवस लागतात कमी कमी, पहिले 15 दिवस लागायचे. त्यानंतर पुढचे दस्त होणं, या सगळ्या घडामोडीला कंप्लीट 15 दिवस जातात, कधी महिना जातो. पण त्या माणसाला घर मिळतं म्हणजे मिळतं, त्याच्या स्वप्नातलं घर पूर्ण होतं. आता तुमच्या रिअल इस्टेट व्यवसायाबद्दल आपण माहिती घेतली, पण जे तरुणी त्यांना हा व्यवसायात यायचंय, त्यांच्यासाठी काय सल्ला असेल तुमचा? मी जे या व्यवसायामध्ये जे नवीन तरुणी येऊ इच्छितात त्यांना सांगू इच्छितो
हे क्षेत्र खूप मोठं आहे. हं. चांगलं क्षेत्र आहे. एक माहिती क्षेत्र आहे. त्यात ओके. तुम्हाला अनुभव भरपूर आहे. बरोबर. भरपूर अनुभव घेता येतो. फक्त आल्यानंतर एक चांगल्या प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. लोकांचं भलं चिंतायचं आहे. हं. ह्याच्यापेक्षा कुठला हेतू ठेवायचा नाही आणि तुम्ही एक नाविन्य आणून त्या व्यवसायामध्ये तुम्ही हे काम करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जेवढा तुम्ही तिकडे पगार मिळू शकतो, तुम्हाला एकतर कंपनीमध्ये किंवा कुठं जॉब केला, काय केलं, बरोबर. तर तुम्ही मनापासून केला, हां. तर तुम्हाला इथं काडी मात्र कमतरता नाही. आता एक प्रश्न आलाच, की आता हा व्यवसाय करायचा आहे पोरांना. हं. त्याच्यासाठी काही शिक्षण असं लागतं का, की काय स्किल्स लागतात? त्याने मी त्यांना असं सांगेन, समजा जे नवीन लोकं येणार असतील आतमध्ये, हां. मग कोणी असो, जे नवीन मुलं-मुली असो किंवा एखादा नवीन व्यक्ती असो, एजेड व्यक्ती असो, वयस्कर असो, त्यांनी फक्त त्यातली पहिली माहिती घ्यावी. आपल्याला काय बघायचंय, हं. काय बघायचं बघितल्यानंतर आपल्याला काय कळेल. समजा थोडंसं त्यांना शिकावं लागेल काही दिवस हां. आणि ती गोष्ट शिकल्यानंतरच त्यांनी ते धाडस करण्यात अर्थ आहे. बरोबर. अन्यथा लोकांच्या पैशाशी खेळणे. हं. आपल्यामुळे कुणी फसू नये आणि कुणी अडकू नये. ठीक. तर आता ज्यांना कोणाला घर घ्यायचंय, त्यांनी यशोधीन रिअल इस्टेटला कॉन्टॅक्ट करू शकता. हं. मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स टाकेनच तुमचा नंबर, हं. कॉन्टॅक्ट नंबर आहे. हं. आणि ह्या व्यवसाय चालू करायचा असेल त्यांच्यासाठी पण सरांनी सांगितलं काय-काय महत्त्वाचे मुद्दे माहिती हं. घेतले पाहिजेत हा व्यवसाय चालू करण्याअगोदर. तसेच नवीन व्यवसाय तुम्हाला कुठला चालू करायचा आहे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्या रिलेटेड करू. हं. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राम राम. राम राम.